डाबर हनी टेस्ट प्रेझेंट्स तुझ्या जीव रंगला. चला अरे चला पप्पा लवकर. अरे कोणतं असेल थांब अरे कोण नसतंय मी असतंय की ते टेन्शन घ्यायचं नसते बघा. चला बसा. बसू चला. हा हा बसलो. ए पप्प्यादा रानाची पकड म्हणजे पकड. चल गप बस. हा? बस. हा. चल बस लवकर. हा बसतो चल 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 कोणतरी येईल रे. चल चल ए अरे लपलोय मी. हट. चल चल राणा मी तू सांगशील ते ऐकायला तयार आहे पण मला परत सोड घरी सोड बाबा. इल्ल, हे कामाचा एकदम पक्का असते बाबा मी. आणि वहिनींना दिलेला शब्द मी मोडत नसते. तुला वहिनींसमोर मी नेत असते म्हणजे नेत असते बघा. अरे बाबा नको बाबा काय घेऊन चालला या माकडाला. ए थांबा थांबा. ते काय झालंय? दादा आज आम्ही याला सोडणार नाही बघा. अहो, आधी आहे ना आमच्या जमिनी हडप केल्या आणि कुठला कोण साहेब त्याला या परस्पर इकायला चला होता यो. होय आज आमच्या काळ्या आईचा सौदा करायला निघाला येऊ. आज याचा त्यांना म्हणता करणार आम्ही. 2 वर्ष लेसन गेले राक्षसाचं गावात वाट आणलंय ना त्याला सोडणार तू ताडीला शब्द दिलास मला वाड्यावर घेऊन येतो म्हणून. तिचा शब्द पाळ आणि सही सलामत मला तिच्याकडे पोहोचव. ए पप्प्या उतर खाली. आज याची चपलानं पूजाच करतो. ठेवा खाली. ठेवा खाली ते आज याला काय करायचं नाही बघा. नाही कसं राणादा. मी सांगतोय म्हणून. अहो राणादा आपल्या गावचा घास गिळायला निघाला होता. त्यालाच तुम्ही पाठीला घालताय होय. हे बघा ते तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी याला नंदिता वहिनींसमोर हजर करते. यात त्याला काय ते शिक्षा देणार बघा. अहो राणादा त्या बी याच्या साथीदार आहेत. तुम्ही आता याची वाट सोडा. याला याच्या पापाची सजा मिळणार म्हणजे मिळणार. तुम्ही सगळे वाड्यावर बेटा. बर राणादा तुम्ही सांगतायचा म्हणून याला सोडतोय. ए चला रे. हे पप्या आता चुपचाप वाड्यावर चालायचं आणि मी सांगते ते ऐकायचं. नाहीतर मी या गाववाल्यांच्या तुला हातात देत असते बघ. मग ते तू काय ते बघून घे. नाही ताईचा शब्द पाळ. तू मला वाड्यावर घेऊन चल. माझं सांगितलं ते ऐकणार नाही. हे पक्का होय ऐकणार. जायचं काय? चल 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 तू माझं ऐकणार तू. काय साहेब पप्याला खरंच मारणार आहे का तुम्ही? वय लई डोसं फिरवलंय त्यानं आमचं. परत जरा जपून. पप्या लई डूब धरून बसणारा माणूस आहे. अगं या हंटरनं भल्या भल्यांच्या नांग्यात ठेचल्यात आज पतुरांनी. तो पप्या अशी काय चीज आहे का? फक्त मास्तरीन सोडून गेल्या 2 वर्षात तिचं काटा काढायला जमला नाही तुम्हासनी. मेलेल्याला काय मारायचंय चंदे? वय ताई साहेब पर हळूहळू आता ती बी व्हायला जिती. आणला बघा तुमचा खास माणूस. खास नाही ह्यो आमचा वैरी आहे. सख्खा भाऊ पक्का वैरी. हे सक्का भाऊ नाही. हे मानलेला भाऊ बघा. मानलेला भाऊ डबल वैरी. ताडे हे बघ ह्या रानानं पळवून लावले ते साहेबाला. माझा काही दोष नाही त्याच्यात. ह्यो सगळा डाव त्या रानाचा आहे. ए ते माझा काय संबंध? मी होतो तरी का तिथं? तू ते तिकडे बसून लावणी बघत असते ते सगळ्या गावाला माहित असतंय. ते दारू पिऊन जे काय वकेल असते का नाही सगळं गावकऱ्यांनी ऐकलेलं असते बघ. अरे पण गावकऱ्यांना कसं कळलं की गावात लावणी चालू आहे ते? तू लावणी ठेवलेली असते ते मला कसं कळलं नाही ते सांगून सोड की रे. मला काय माहिती? मग ते गावकऱ्यांना कसं कळलं ते मला काय माहित? तुला माहिती होतं? आताच तूच म्हणलास की रे की तुला काय माहित नाही म्हणून. ताडे हे खोटं बोलायला लागलाय ग. माझ्यावर खरंच विश्वास ठेव. हे खोटं बोलायला लागलाय. हे बघ ताडे यो राहणार की नाही आपल्याला शब्दात अडकवायला लागलाय. फसवा लागलाय ग तुला आणि मला बी. इल्ले ते अजिबात नाही बघा. जे मी घरात होतो. नाही तू घरात नव्हतास. घरात होतो मी. अरे बाबा ताडे हे बघ माझ्यावर विश्वास ठेव. यो सगळं खोटं बोलायला लागलाय. मी काय केलं नाही. माझ्या खिशात काय चूक. समजतोस कोण रे स्वतःला?
तुझ्यासारखा खोटारडा माणूस आयुष्यात कधी बघितला नाहीये मी. ते बघ, ती अंजली काय म्हणाली बघ, यो माणूस खोटारडा आहे. यापुढे जर का परत माझ्या नादाला लागलास तर याद राख. जाऊबाई, काय झालंय? हा खोटारडा माणूस काल संध्याकाळी 7 वाजल्यापासून माझ्या खोलीत बसून होता नुसता. त्रास देणार नाही म्हटलं आणि रात्रभर घोरत होता. बास आता, मला हे प्रकरण अजिबात सहन होत नाहीये. बरं तुमचा प्रॉब्लेम नंतर न बघू, आत्ता वर जा. हे असं कसं? हे अंजली पण खोटे बोलायला, ही पण अंजली खोटारडे, यो पण खोटारडे. हे राणा, काय कळते का नाही तुम्हाला? काय समजते का नाही? तुमच्या खरेपणावर अख्खं गाव विश्वास ठेवायला लागले आणि तुम्ही त्यांचा विश्वासघात करायला व्हय? बास, तुझा समजा खोटारडेपणा उघडकीस आलाय. आता काय आम्ही तुला सोडत नसतोय. काय रे माझ्या हे बघ ताडे, जरा विश्वास ठेव माझ्यावर. आमचा विश्वासघात केल्याची शिक्षा तुला आम्ही देणारच. अगं नाही, ऐक माझं जर. आता काय बी चुकीचं करू नका तुम्ही. या गावातले लोक खवळलेत बघा. आता तुला आम्ही मारल्याशिवाय सोडणार नाही. अरे आमच्या जमिनी बळकावायला बघतोय काय? ज्याने आपल्या जमिनीला अडळ बसल्यात त्या सगळ्यांची ठार मारणार. वहिनी, तुम्ही जमिनीचे कागद परत दिले म्हणून सांगून सोडा बघा. आज हे कायला जिता सोडत नसतात बघा. हे बघा, तुमच्या जमिनी या माणसाला लाटल्या. आम्ही तर तुमच्या जमिनी परत दिल्या. हा, जे काय केलंय ते समजा या पप्यानं केलंय. ते फॅक्टरीवाला साहेब, त्याला बी या पप्यानंच आणलंय. अगं काय असल्या उचापती करायची सवयच आहे पप्प्याला. आतापर्यंत गावभर बायकोला नाव ठेवत फिरत होतास, आता त्याची बाजू घ्यायला. मला कोणाची बाजू घ्यायची गरज नाही. एकटाच बात काय शिक्षा द्यायची या पप्प्याला? वैद्याला हात चटवायचं. उकळीचा शिसा होताय पाहिजे याच्या तोंडात, म्हणजे परत कधी असं वाईट बोलणार नाही. बरोबर आहे, तसंच करायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. हे बघा, ते तुम्ही तर जीव घ्यायचं बोलताय बघा. हे कसं असते, ते दौलतवाडीच्या माणसाने दौलतवाडीच्या माणसाला जीव घेणं बरोबर नसते बघ. ते आपण काहीतरी दुसरी शिक्षा देऊ. ते बाबा काय राणादा, आपण एक काम करूया, ह्याला झाडाला बांधूया आणि जर खाणे पिणं सगळं बंद करूया. काय रे? बरोबर आहे, तसंच करायला पाहिजे. हा, बरोबर आहे. चालतंय की, ते घेऊन जाऊयाला. जाऊ. तुझ्या पापाचा घराचा भरलाय, तुझं आता काही खरं ह्याच्या डोसक्यात दगड घालून विषय मिटवायचा. काय शोक लागलाय काय? असा कसा विषय मिटल? कोण मागणे काय वाढ करतो? समोर असू दे तर मागणी असू दे, काय फरक पडतोय? सगळी मिळून तुझा बाच्या बाजी तू बघा. हा, गावात जेवढा दाम दिलास ना तेवढ्याची परत फेड करायला लागणार तुला. तू ओरडू नको ते, मला सांगायला आलाय. मी सोडणार नाही कुणाला. आता आम्हीच सोडणार नाही तुला. सोड. सुरजा, हे लय वाईट परिणाम होतील.
अजून किती वाईट परिणाम होणार बघायचे ना तुला. अरे जाऊ काय ह्याला झाडाला असं करकजून बांधूया. आयुष्यात परत दौलतवाडीच्या नादाला कोण लागणार पुन्हा रे समोर येऊन मार काय गावाला झालं पाहिजे बघ. ए पप्प्या मुकला लपून ठेवू नको. आता दिसायचं ते दिसणारच. हा अरे वा 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 मान्य परेश पाटील झाडाला. आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? एकदा मला सुटू दे मग दाखवतो तुला कसं कार वाटतं इथे. हे पप्प्या आता राहण्यात आला इथे गावात. तुझं काय चालणार नाही. हा अजिबात नाही चालणार. जा रे. ए कोण आहे रे? अयो माननीय परेश पाटील. अरे काय रे ते लई सुटला होतास की रे तू. ते तुला असं बांधून ठेवल्यावर गावाला कसं बरं वाटतंय बघ. राणा हे लई चुकीचं करायलास तू. इल्ले. तू चूक केलेली असते बघ. हे माननीय परेश पाटील अजून बी वेळ गेलेली नसते. ते परत आणि शेवटचं सांगते बघ सुधार. अरे हे बघ माननीय परेश पाटील आहे मी काय करायचं की नाही हे तू मला शिकवायचं नाही. हे काय करणार रे तू? हे करणार दम ठेव. तुला दाखवतो दम जरा. राज्य गोंडा माननीय परेश पाटील परत नडला का नाही डायरेक्ट अरे मी सोडत नसते तुला बघ. राणादा आता याला सोडायचं नाही म्हणजे नाही सोडायचा. होय अरे आणि याला कोणी बी सोडायला आलं तरी सोडायचं नाही बघ. ते नीट नजर ठेवायची काय. ठेवतो की आता सुट्टीच देत नाही बघायला. ए अरे बारके आता कसं वाटतंय? राणा ही लई मोठी चूक केली असतो. आता नाही सोडणार मी तुला. नाही सोडणार. ए, पप्प्या आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? अगं हॅलो कुठे आहेस? कुठे खपलीस? हे काय दारातच आहे की ना. अगं मग इथल्या इथं काय फोन उचलतीस? अहो मला वाटलं काय तर अर्जंट आहे. अर्जंटच आहे बाई. काय झालं पप्याचं? काय बी विचारू नका सा बघत आहे साप. मारला का काय त्याला? पेटवला का दगडानं चेचून काढला? नाही पण गावकरी लई चिडलं होतं. खरं त्याला मारला असेल तर चांगलंच आहे म्हणा. ते आमच्या विरोधात समजा पुरावं होतं त्याच्या काका गाडीत. त्याला मारला असेल तर त्याच्या संगत ते पुरावं बी जात्याल. जाऊ दे. अहो ताईसाहेब तुमचं जर एवढं चांगलं नशीब असतं तर गेल्या 4 वर्षात एवढी मेहनत करून त्या मास्तरनीची झंझट संपली नसती का? ए उग लांबड लावू नग. थोडक्यात काय तर सांग. ताईसाहेब थोडक्यात विचारशीला तरी एकदमच तुमचं नशीब खराब नाही, जरासं चांगलं आहे. म्हणजे अहो लोकांनी पप्प्याला खरोखर झाडाला बांधून ठेवलाय. येता जाता लोक त्याला मारत सुटल्यात. काय?
होय. तू खरं सांगतेस? अहो ताईसाहेब, तुमचा माझ्या डोळ्यावर विश्वास नाही का? तुमच्या मोबाईलला जसं डोळे आहेत तसं मला असतं तर मी लगेच फोटो काढून आणला असता. कवा धरणं सांगते मला नवीन मोबाईल घेऊन द्या, नवीन मोबाईल घेऊन द्या. बास बास बास. आणि एक ध्यानात ठेवायचं, ते पप्याचं जे काय झालंय का नाही ते त्याच्या नशिबानं झालंय. त्याच्या कर्माची फळ आहेत ती. आमच्या नशिबाचा काय संबंध नाही. अहो ताईसाहेब, जर टायमाला येऊन त्या राजानं वाचवलं नसतं तुम्हाला तर पप्याच्या जागी आज तुम्ही असता. नशिबानं तो मिळालाय तर हिथनं पुढे त्याचं ऐका. बरोबर का नाही ताईसाहेब? वय बाई, राणा भाऊजी आमच्या पाठीशी खंबीरपणा उभं होतं म्हणून गावकरी शांत तरी झालं. तेच चुकलंय त्या गावकऱ्यांचं. हं? तुझा आगाऊपणा तुझ्या अंगलट यायला पाहिजे होता. तुला बी त्या पप्प्यासारखं झाडाला बांधून ठेवायला पाहिजे होतं. आपल्याच माणसाचे पाय वडण्यात आपलाच माणूस पटाईत असतो असं म्हणतात. ते काही खोटं नाही बघ चंदे. ए, ते खरं खोटं सोड आणि सांगायला ते समजून घे आधी, नाही तर तुझी बी अशी गत होऊन बसल. हे बघ, राणादा खोटेपणा करणाऱ्याची साथ देत नाही आणि तुझा खोटेपणा लवकरच बाहेर येणार आहे आता. चुकलं आमचं. माणूस आहे, कवा ना कवा चुकतोच आहे. कवा ना कवा काय, कदा ना कदा नुसती चुकतच असते. सूरज, आता कशाला उगाच जुनी मडी उकरून काढालायस? समद्यांच्या जमिनी आम्ही परत दिल्या नव्ह, दिल्यात की नाही? मग हे बघ, आम्ही बी चांगलंच वागायचा प्रयत्न करायलोय. वाईट वागत नाही आम्ही. पण मग तू बी जरा चांगलं वाग की आमच्या संगत. तूच हे असं वागतोस, मग आमची चिडचिड होत्या. आणि चिडचिड झाली की मग हे असं चुकीची कामं होतात आमच्याकडनं. हे बघ, तू जरा आमच्या चांगुलपणाचं कौतिक कर, मग आम्ही अजून चांगलं वागतो. आधी तू वाग, मग मी बघतो काय करायचं ते. आणि हे बघ, या सगळ्या भानगडी बंद कर आणि खरंच चांगलं वाग. माझं ध्यान लागेल बिझनेस मध्ये. मग वय वय, आता आम्ही हे समजा सोडूनच देणार आहे. खरंच चांगलंच वागणार आहे आम्ही. मग ठीक आहे, मग माझा फुल सपोर्ट आहे तुला. फोन आला. बोल रे, घरला आलोय. काय? थांब आलो. राणादा, तुझी वहिनी चांगलं वागायचं म्हणते. बघ, ते खरंच तुम्ही चांगलं वागत असता काय? वय, आतापासून आम्ही खरंच चांगलंच वागणार आहे. समद्या भानगडी आता बंद. बस. खरंच काय? वय, कटाळा आला आमासनी कुरापती करून करून. वैताग आला. आता असलं काही नाही. आता फक्त समद्यांच्या भल्याचा विचार. एक नंबर, बेस्ट बघा. अरे काय र, आम्ही जर चांगलं वागायला लागलो तर तुझ्यासारख्या माणसांचं पोट कसं भरणार र? काय तू? अयो, म्हणजे हे बी तुमचा खोटेपणाच म्हणायचा की हो? हे बी नाही, आमच्या ताईसाहेबांचं समज वागणंच खोटं असतंय. आणि तुझ्यासारख्या बिलंदर माणसाला तर हे लगेच ओळखू यायला पाहिजे होतं. बरं ते नाही, तुझं काय काम होतं ते सांग. हे आजचा एक दिवस मला सुट्टी पाहिजे होती बघा. सुट्टी? ठीक आहे, दिली तुला सुट्टी. तुझ्यावर खुश आहे आम्ही. नाही म्हणलं तरी तू वाचवलंयस आज आम्हाला. दिली सुट्टी. पण सुट्टी घेऊन करणार काय आहेस? ते दुसऱ्या कामामागे लागायचंय बघा. ते तसं बी तुम्ही म्हणलंय ती अंजलीला पटवायचंय म्हणून. वय, त्या फॅक्टरीचं गणित पप्यानं फिसकटवलं. आता इस्टेट तेवढा एकच आधार आहे. तू लवकरात लवकर त्या मास्तरनीला पटव, सही कर आणि इस्टेट आमच्या नावावर करून दे. समजलं? तेच काम करत असते मी. जाता. ताईसाहेब,
यो सुट्टीच्या दिवशी बी काम करणार म्हणजे आपलाच फायदा आहे की. आम्हाला तर गॅरंटी आहे ह्यो त्या मास्तरनीला पटवणार म्हणजे पटवणारच.